5 करेक्ट आहे का? आता काय म्हणेल सगळं बरं का? सांगा बोला सर्वांनी बोलायचं ले अल्फा and beta be the roots of quadratic equations. Quadratic alpha is equal to क्या सांगा 1 minus 3 under root 5 and beta is equal to सांगा सांगा 1 plus 3 under root 5. Any problem? बघा एक पाहतो required बोला quadratic equation is सांगा x square into alpha plus beta minus ना अबे माइनस है एवढा सांगा कसं करा पुढे काय अरे x square minus x square minus alpha plus beta into x square plus alpha into beta into काय बेटा x minus x square minus alpha plus beta into x plus alpha into beta equal to ax square minus alpha किती बरोबर का 1 minus 3 root 5 प्लस बीटा किती बघा 1 plus 3 root 5 इंटू काय बेटा सर्वांना गुणाकार x प्लस सांगा अल्फा किती आहे 1 minus 3 under root 5 1 plus 3 under root 5 किती प्रॉब्लेम कॅन्सल झाला बेटा नाही आता ह्याला काय करता येतं बघा बेटा इज इक्वल टू 0 is equal to 0 x square हा किती बेटा 1 minus 3 under root किती बेटा 5 प्लस इंटू प्लस हे किती येते सांगा 3 under root 5 पण एवढा सर्वांना गुणाकार कशाचा आहे x हे कोणत्या फॉर्म मध्ये बसतं a square minus b square is equal to a minus b दूसरा कंसात बेटा a plus a square minus बोला b square ओके is equal to बेटा a square plus 1 किती होते plus 2 ते प्लस माइनस गेट कॅन्सल इंटू काय x प्लस 1 चा वर्ग काय ते सांगा 1 माइनस ला माइनस 3 चा वर्ग काय ते सांगा 9 रूट 5 चा वर्ग काय ते सांगा 5 इज इक्वल टू काय ते सांगा 0 x स्क्वेअर माइनस 2x हा प्लस 1 दवा इज इक्वल टू बेटा 0 तो x स्क्वेअर minus 2x minus 44 is equal to 0 is the required quadratic equation. ठीक आहे चेक करायचं एवढंच आहे का मग नाही एवढंच आहे एवढंच ओके
बघून घ्यायला व्यवस्थित. तुझ्या हाताला काय अडचण बेटा? तिसरा काय सांगा त्याच्यातला? ते दुसरा आहे का तिसरा आहे? ते कितवा होता? आता तिसरं एक आहे का? व्हॅल्यू सांगा मला. 0 आहे. लेट बोला. सर्वांनी सांगायचं अल्फा आहे. येत असेल तर तुम्ही डायरेक्ट सोडा. रूट्स ट्राय करा ना माझ्यासोबत. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही मध्ये ट्राय करा. तुम्ही लिहू नका. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला, अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू काय सांगा? 7. द रिक्वायर्ड सांगा. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. माझ्या पुढे यायला पाहिजे तुम्हाला. आता किती प्रॉब्लेम भेटलो मी. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, आणि त्याला एक नसेल तरी माझ्याकडेच बघत राहायचं. इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल सांगा बरं का? एक्स स्क्वेअर मायनस सांगा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय बेटा? 0. करेक्ट आहे. मग आता हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ठेवलं. अल्फाची किंमत किती आहे बघा? 0. बीटाची किंमत किती आहे बघा? 7 आहे. अल्फा किती आहे? 0. बीटा किती आहे? 7 इज इक्वल टू 0. हा किती आला? एक्स स्क्वेअर. हा किती आला? 7 इंटू एक्स, 7x. आणि हे किती आला? 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 7x इज इक्वल टू 0. हा आला तुमचा इक्वेशन. काय म्हणायचं? इज द रिक्वायर्ड कोणतं इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. चेक करा. एवढंच आहे का बघा? एवढंच आहे. हा पुन्हा कोणाला हातोरी करा. वा वा वा, छान, व्हेरी गुड. नाही ते कर ना. काही बी बघून करावं लागते. अरे स्वतः काहीतरी कर जरा आयुष्यात. झालं बेटा? कोणते व्हायला ते लिहून बघा का प्रॉब्लेम सेट मध्ये. मला तिथं प्रॉब्लेम येते राहायचे आम्हाला कम्प्लीट करायला. छोटे मला पाणी आणतो पहिला. नव्वा झाले का वगैरे? नव्वा बघा काय म्हणलं या ठिकाणी बघा. द सम ऑफ 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. द सम ऑफ काय म्हणलं? द सम ऑफ 2 रूट्स. काय म्हणलं बेटा? द सम ऑफ 2 रूट्स. 2 रूट आहेत अल्फा आणि बीटा. त्या दोघांचा जो काही आहे क्वाड्रॅटिक जो काही बेरीज आहे ती किती आहे? 5. किती आहे सांगा बरं का बेटा? 5 आहे. किती आहे सांगा? 5. आणि सम ऑफ देअर क्यूब्स. सम ऑफ देअर क्यूब्स. क्यूबची बेरीज आहे 35. किती आहे बेटा? 35. तर फाइंड द इक्वेशन. तुम्हाला इक्वेशनला फाइंड आउट करायचं आहे. आता काय म्हणायचं? लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ कोणतं इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला दिले ऑलरेडी. अल्फा प्लस बीटा बरोबर किती बघा बरं काय? त्याचा स्क्वेअर म्हणले. काय म्हणले? त्याचा स्क्वेअर. काय म्हणले त्याचा बेटा तुम्हाला? बघा. द सम ऑफ 2 रूट्स. हे रूट आहे, हे 5 आहे. पुढे काय म्हणले? द सम ऑफ देअर क्यूब्स. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आहे बघा बरं का? 35. काय फाइंड आउट करा म्हणले तुम्हाला? इक्वेशन काढा म्हणले. काय करा म्हणले तुम्हाला? इक्वेशन त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी अल्फा प्लस बीटा तर माहिती आहे. तर तुम्हाला आता फाइंड आउट करावं लागेल अल्फा इंटू
बीटा फाइंड आउट करावं लागेल. काय फाइंड आउट करावं लागेल? अल्फा इंटू बीटा. ते काल तुम्हाला फॉर्म्युला देतो बघा, ते फॉर्म्युला बघा, इथं आहे बघा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू का सांगतो ऐका. अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस त्या ठिकाणी काय होतं बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. डबल एकदा फास्ट डबल एकदा माइनस 3 अल्फा बीटा. मी डायरेक्ट केलो रे, इकडलं तिकडे केली, मी डायरेक्ट केली. स्टेप तुम्ही एनालिसिस स्टेप केली डायरेक्ट. म्हणजे ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय, तुम्ही प्लस काय बी प्लस काय तो बी बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब तर आधी आहे, त्याच्यातला कॉमन तिथे काढले 3 अल्फा बी, म्हणजे 3 बी कॉमन निघाला. उरलं काय ए प्लस बी. ते फॉर्म्युला कसा आहे ते मी सांगतो ऐका. a plus b cube is equal to a cube plus b cube plus 3a square b plus 3ab square आहे. करेक्ट आहे. a cube plus b cube ऑलरेडी आला, त्याच्यातून कॉमन काय निघते 3, काय निघते 3, अजून काय निघेल a, काय निघतो a. उरलं काय सांगा बरं का. त्याच्यामध्ये इथं 3a, आणखी बघा इथं बी आहे, इथं बी आहे, एक बी निघाला कॉमन. इथं काय उरलं 2 ए होते, एक तर ए गेला बाहेर, ए उरलं. इथं 2 बी होते, एक बाहेर गेला, किती उरलं? लिहून घ्यायचं असलं तर घ्या, तुम्हाला कळालं. हे बी लिहून घ्या, बाजूला लिहून घ्यायचं. त्या फॉर्म्युल्यावर आलेला आहे, डायरेक्ट आला नाही तो. परत सांगतोय तो फॉर्म्युल्यावर आलेला आहे. बाय ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युल्यावर आहे. झालं. गुड का खर्च बेटा झालं का नाही? अल्फा प्लस बीटा किती सांगा 5, म्हणजे कितीचा क्यूब येते ते सांगा 5चा क्यूब. करेक्ट आहे ना. त्या ठिकाणी पुन्हा काय म्हणलंय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, त्याची पण व्हॅल्यू आहे किती आहे सांगा बरं का 35. क्यूबची व्हॅल्यू किती आहे सांगा 35 प्लस 3 अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा परत किती आहे सांगा बेटा 5 आहे का नाही. आहे. 5चा क्यूब काय आहे ते 125. 5 5 25, 25 म्हणजे 5 किती येते 100. तीनापाच्या अल्फा इंटू बीटा हा 125. इकडला प्लस 35 इकडून काय होतो मायनस 35 इज इक्वल टू 15 अल्फा इंटू बीटा. 135 125 मधून 35 गेले किती उरले सांगा 90 का 90च ना. 135 मधून सॉरी 125 मधून 35 गेले किती उरले 90. बरोबर काय आलं बेटा 15 अल्फा इंटू बीटा. देअरफॉर अल्फा इंटू बीटा बरोबर काय ते सांगा ते 90 भागिले 15. 15 5 75, 25 टक्के 90. मग तुम्हाला अल्फा इंटू बीटा मिळाले किती मिळाले सांगा बरं का. किती मिळाले सांगा 6. किती आहे बेटा 6 व्हॅल्यू कुणाची. अरे यार 6 व्हॅल्यू कुणाची आली सांगा अल्फा इंटू बीटा. आणि अल्फा प्लस बीटा किती आहे सांगा 5. कळलं हे. आता आपला फॉर्म्युला काय फॉर्म्युला द रिक्वायर्ड
required quadratic equation is बोला x square minus alpha plus beta plus alpha into beta is equal to 0. हा x square हे किती आहे बेटा 5 आहे into x आहे आणि हे किती आहे आताच alpha into beta 6 is equal to 0. So x square minus 5x plus 6 is equal to 0 is the required quadratic. चेक करा हे सगळं वेगळं आहे कसं आहे ना. चला एकदा स्टेप बघून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देतो रफ मध्ये ट्राय करा. 2 मिनिटाचा वेळ देतो फक्त रफ मध्ये ट्राय करा. 2 मिनिटाचा वेळ फक्त 2 मिनिटाचा वेळ 2 मिनिटाचा वेळ देतो रफ मध्ये ट्राय करा सर्वांनी. 2 मिनिटाचा वेळ लवकर. दोन मिनिटाचा वेळ. पाच. दावा आपण जरा मोठा लिहिण्याला वेळ लागेल. कुठं चालेल इकडचं चालेल. हा झाले का वगैरे झाले का नाही झाले का नाही शिकला ना का लेट गेली नाही. हे झाले का बघा काल हे झाले का रे झाले का बघा चेक करा. झाले झाले घेतला मी नाही घेतला. बघा तिकडे सेम झाले का. हा झाले का बघा. पहिला दुसरा प्रॉब्लेम सेट झाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. ते बी झाली का.
फक्त चेक करा. झाले वाटलं रे ते प्रॅक्टिस सेट मध्ये झालं घेतो का म्हणला नाही का. चला तिसरा प्रॉब्लेम सेट मधला तिसरा प्रॉब्लेम सेट त्याच्यातला तिसऱ्यातला पहिला 2y² मायनस y घेतला होय हात घेतला वाटला मला असलंच आहे का. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय फाइंड आउट करायचं व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय करायचं सांगा बरं का. कंपेरिंग दिस इक्वेशन विथ a² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्याचं काय चुकलं म्हणाला मला काही कळत नाही रे. गुळ करायला बघायला कालपासून लय मूड खराब केले माझं कालपासून. comparing equation with बोला with a² plus c is equal to 0. ची व्हॅल्यू सांगा 2, b ची व्हॅल्यू सांगा -1, c ची व्हॅल्यू सांगा करेक्ट. डिस्क्रिमिनंट c² मायनस b ची व्हॅल्यू सांगा -1² 4 2 1 चा वर्ग 1 1 के देते तुम्ही 4 त्याला -15. जर मायनस जर असेल तर हा काय असतो नो रिअल. ते कधी मला विचारलंय का नाही विचार तरी आपल्याला माहिती असेल विचारलं तर सांगा. आणि प्लस असेल तर 0 पेक्षा मोठा असेल तर रिअल अँड अनइक्वल आणि 0 जर असेल तर रिअल आणि व्हेरी गुड रिअल आणि शाबास व्हेरी गुड. चला पुढचं सांगा बेटा दुसरं काय आहे. 5 इक्वल टू 0 करता बट आहे करा बरं का. झालं का रे. आता बघा हे मला सगळं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही. काय करावं लागेल 5m² - m प्लस 0 इज इक्वल टू ओके. आता काय करू सांगा कंपेरिंग इक्वेशन विथ a² प्लस bx प्लस c इक्वल टू a ची व्हॅल्यू सांगा 5 b ची व्हॅल्यू सांगा -1 c ची व्हॅल्यू सांगा 0. डिस्क्रिमिनंट हा b² - 4ac
-1 स्क्वेअर 4 5 आणि 0 हे किती आलं 8. कोणत्या वस्तूला शून्याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? म्हणजे डिस्क्रिमिनंट किती आला सांगा 8. 8 जर असेल तर हा काय आहे रियल अँड ऑर इक्वल. शून्यापेक्षा मोठा असेल तर तो काय असतो रियल आणि अनइक्वल. पुन्हा कोणाचा आलं केला काय नाही तुला रे जरा वर्गात एक तर बोलत जाताना आणि बोलताना पहिला बघत जा. तू काय कॉम्प्युटर इंजिनियर असतं ते वेगळं वेगळं चाळी करण्यास विचारताना तर नीट विचारत जा. पहिलाच असं असं करायलाच. मला सांग कोणत्याही वस्तूला शून्यने गुणाकार केलं उत्तर काय येत रे? तुला 20 गुणले शून्य करायची काही गरज आहे का तुला? थोडं तर सेन्स वापरा रे. 10वीला गेला आपण विचारायचं का प्रश्न 100% विचारला पाहिजे. नाही म्हणला गेला इथं ह्याच्यात काय विचारणार आता मला तुम्ही सांगा. आता पहिलीच्या पोराला विचारलं बेटा कोणत्या वस्तूला जर शून्यने गुणाकार केलं तर उत्तर नाही शून्यच म्हणणार आहे त्यानं. आता तुम्ही इथं गणित लावलं सर तिथं 20 करा म्हणलं आता काय डोसकं पडून घेऊ आता. 1 कोटीने जरी शून्यला गुणाकार केलं तर उत्तर किती येणार रे? असं कसं रे तुम्ही मुडव्यातच करा भाई केलं असं नाही. थोडं व्यवस्थित हे करत जावं. हा बघा ना कुठं वेगळं वाटलं मी स्वतः सांगाल. मला माहिती आहे गणित कोणते नमुने त्या गणिताला मी 2दा डबल सांगतो. आता जॉमेट्रीच्या गणिताला मी 2दा आणि 3दा सांगतो. मला माहिती आहे काय सांगायचं ते सांगण्यासारखं आहे काय वे. आता शून्यच कळलं गेले तुला दोष माझा आहे. तुला पुढचं सांगा किती त्याच्या 2 का 3? तिसरा सांग √5 x स्क्वेअर मायनस x असं सांग मायनस रूट इज इक्वल टू 0 असंच आहे का? पण असंच आहे काय करू सांगा कम्पेअरिंग बोला कम्पेअरिंग these with ax square plus c is equal to each value सांगा बेटा √5 which value सांगा -1 c ची value सांगा √5 discriminant सांगा b square minus 4ac which value सांगा -1 square 4 a किती बेटा √5 c किती सांगा -√. एनी प्रॉब्लेम -1 चा स्क्वेअर काय ते बेटा 1 आणि डोक्यावर ऑर्डर आले तर बाहेर काय ते मायनस. आता बघा त्या मायनसला मायनस ठीक आहे. तर मला अजून नंतर मला काय √5 काय ते सांगा बरं का √5 चा स्क्वेअर आणि ऑलरेडी सिम्बॉल काय म्हणते सांगा मायनस इंटू मायनस काय होतं तुम्ही सांगा आता मला. गडबड होईल ना मायनसच्या डोक्यावर जर केलं ट्रीटमेंट बाहेर येते ना त्या ठिकाणी. आता मला सांगा ते मायनस इंटू मायनस काय होतं मला एवढं सांगा बरं का बेटा प्लस होत ठीक आहे. हा मायनस इंटू हे 1 मायनस इंटू मायनस काय झालं सांगा बरं का प्लस. हे 4 गुणिले किती बेटा 5 4 गुणिले 5 किती तर सांगा 20 20 आणि किती झालं 21. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आल्या सांगा आल्या का चेक करायचं. आता जर डबल करू आल्या का इथं गडबड करू नका. इथं वाटलं थोडं तेव्हा असं करा -4 आहे डायरेक्ट काय करा मायनस इंटू मायनस काय ते प्लस √5 चा वर्ग मग किती आहे 4 गुणिले 5 किती आलं सांगा 20. ऑलरेडी इकडे किती होत आहे 21 किती झाले किती झाले 21 ना. इथून सेम करतो नवीन काही करणार शोध लावून हे किती 1 हे मायनस काय झालं बेटा प्लस 4 हे √5 5 चा स्क्वेअर हा 1 प्लस 4 हे किती येते बेटा भाई 5 5 20 20 आणि 1 झाला 21 20 आणि 1 झाला 21. ओके 3 इतका बघा एकदा 3 इतका किती दुसरा झाला का आपला तिसरा. आता चौथा करायचंय का चौथा झाले का बघा प्रॉब्लेम सेट मधला ते भगवान
प्रॉब्लेम सेट मधला शेवटचा उत्तर जरा दिला. वेळी काय प्रॉब्लेम सेट मधला शेवटचा एकदा सांगा मला. ये फाइंड करायचं. हा ये फाइंड करायचं. दोन चौथा गणित बघा काय म्हणलंय. वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. पहिला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0 दिले आणि त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणलंय की रूट दिलेला आहे. रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन -2 दिले. कितीला बेटा -2. -2. तर तुला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बेटा आपल्याला. कोणाची k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ k. ट्राय करा एकदा बघा. चला 2 मिनिटाचा वेळ देतो. ट्राय करा. सोपा आहे. उत्तर दिले तुम्हाला. रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज -2. म्हणजेच काय बेटा x इज इक्वल टू काय सांगा -2 ठेवायचं. काय ठेवायचं -2. आता ठेवा मग 2 कंसामध्ये हे -2 म्हणजे काय x चा वर्ग प्लस k इंटू -2 आणि -2 इज इक्वल टू 0. हे 2 ला 2 बेटा. -2 चा वर्ग काय येते सांगा. -2 चा वर्ग 4 येते. किती येते 4. -4 येणार ना का +4 प्लस हे किती बेटा -2k. हा -2 इज इक्वल टू काय बेटा 0. 4 के 4 4 दोन्ही प्लस इंटू मायनस -2k. हा -2 इज इक्वल टू काय बेटा 0. आता मला सांगा हे 8 इकडला हे इथल्या इथं ठेवला बरं का काही बदल केला नाही. इकडला -2k इकडे जाऊन काय होतं सांगा +2k. 8 मधून 2 गेले किती उरले 6 बरोबर 2k. k बरोबर काय झालं सांगा बरं का. हे 6 इकडला गुणाकार इकडे जाऊन काय झाला भागाकार. 3 1 3 3 2 6. Then the value of the k is एवढीच आहे का. चेक करा. चेक करा एवढीच आहे का. मग काय म्हणायचं therefore the value of the k is how many. किती गणित आहे. 5व्या मध्ये काय काढायचं बघायचं. झाले का 5वं. 6वेत काय 5वं कंप्लीट आहे का. ओके 6वेत काय 6वेत काय उत्तर बघा बेटा. काय 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 डिटरमिन करायचं. रियल आहे का 6वा आहे का. ठीक आहे बघा 6वा क्वेश्चन काय बघा बेटा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर इच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन.
जे काही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत त्याच्या पहिल्यांदा रूट फाइंड आउट करायचं आणि जर शून्य असेल तर रिअल आणि इक्वल असतात, शून्यापेक्षा कमी असेल म्हणजे मायनस असेल तर नॉट रिअल रूट्स असतात आणि शून्यापेक्षा मोठे असतील प्लस असतील तर ते काय असतात व्हेरी गुड. तेच काढायचं आहे. पहिला गणित बघा त्याच्यातला 3x² मायनस 5x प्लस 7 बरोबर 0 प्लस किती. चला सांगा आता डायलॉग. तेच कम ऑन. काय कंपेरिंग बंद करणे मागवले त्याला. दिस इक्वेशन with ax² plus bx plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू तुम्ही सांगा b ची व्हॅल्यू सांगा -5. पवार लक्ष दे बेटा इकडे माझ्याकडे खाली बघायचं शिकतात. आणि c ची व्हॅल्यू सांगा बेटा 7. ओके. नाउ व्हॉट डिस्क्रिमिनंट. आता सारखंच आहे रे डिस्क्रिमिनंट. सांगा b² b किती आहे -5² 4 3 into 7 -25 हे किती आला 25 7 3 21 21 चोक 84 बरोबर आहे का नाही. 21 चोक चला 25 मधून 84 काढायला मला सांगा. मायनस कोण -59 करेक्ट आहे का चेक करा एकदा. here the value of कोण बेटा discriminant is less than किती 0 that is किती आहे सांगा -49. hence the root is not real किंवा not real roots. बघा एकदा बघून अवघड आहे ते नाही ना. अवघड आहे काही नाही ना. यस बघा ओके. चला पुढचं सांगा बेटा घरी. एक्झाम सांगा. हा √3 √2 -2 अंडर रूट. करेक्ट आहे का नाही. करेक्ट आहे. मला डायलॉग comparing this equation with बघ तिथून त्या भारत पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकले माझ्या काळजात याची व्हॅल्यू सांगा अंडर रूट. बीची व्हॅल्यू सांगा अंडर रूट. सी ची व्हॅल्यू सांगा -2 अंडर रूट. Any problem? Sushi, any problems there? No problem? This is Lambo? Okay. Now, discriminant. ये बताओ ओ काय स्क्वेअर स्क्वेअर -4 b ची किंमत सांगा अंडर रूट 2 चा. हे बघा मी कसं करावं व्यवस्थित. असं व्यवस्थित करायचं शिका. -4 याची किती अंडर रूट. हे किती आहे -2 अंडर रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे किती बेटा 2 मायनस इंटू मायनस प्लस 4 1 4 4 2 8
√3 चा स्क्वेअर. वर कुणाचं वर वर करा. वरी करून बघ म्हणलं वाटलं. √3 चा वर्ग किती येतो बेटा? 3. 8 1 8 8 2 16 8 3 24. 24 अधिक 2 डिस्क्रिमिनंट किती आलं सांगा मग? 26. ते नवरा मिळाला बायको बाजूला बसल्या बघ. कसं करायला तुम्ही? माय माझा गेला, आता कसं करू? पिंट्याचं कसं होईल? पिंट्याला कोण बाप म्हणा? पिंट्या कुणाला बाप म्हणा? पिंट्या कुणाला बाप म्हणा? पप्पा कुणाला म्हणा? पिंट्या अहो उठा की हो. कसं मला सोडून गेलो तुम्ही? असं कसं सोडून गेलो? बाई रडत्या. 2 महिने 3 महिने 6 महिने. आता माय घरचं कसं काढावं बाई? घ्या आता लग्न करू. किती बी प्रेम तू गेला राहिल्या नवऱ्यावर, नवरा मेला, बाई लेत्री एखादी वर्षामध्ये लग्न करू. जर लेकरं झालेले नसतील तर, लेकरं झालेले असतील तर मॅक्झिमम जे महिला असतात 99.99% 95% तरी लग्न करत नाहीत. आपल्या तर देशात करत नाहीत. अमेरिकेमध्ये बेटा नवरा असताना लेकरं असताना दुसरं करून घेतात. तिथे काही नाही. म्हणजे लेकरू जरी झालं तर ते त्याचं आहे का? त्याला 10 वर्षानंतर भेटतंय. ओ यू आर माय चाइल्ड. हो यस डॅडी यू आर माय फादर. ओ माय गॉड. बाप कोण आहे तेच माहित राहणार त्याला. खरं आहे बरं का? फॅक्ट आहे. आपल्या भारतात तसं नाहीये. आपल्याकडे एवढं भारी सिस्टम. आपल्याकडे काही काही बाया तर अशा असतात, लग्न झाल्यानंतर अचानक नवरा मरतो. मेल्यानंतर सुद्धा म्हणजे लेकरू नाही ना, बाळ नाही, लग्न 6 महिने झालं तरी सुद्धा त्या बाया आयुष्यात कधी लग्न करत नाही. अशा सुद्धा बाया बघायला आयुष्यभर कधी लग्न करत तसंच राहतं. पहिल्या तर बाया अशा राहत होत्या की नवरा मेलं का बाई स्वतः नवऱ्यासोबत समाधी घेत होत्या. ऐकलं असाल तुम्ही? बाया समाधी घेत होत्या. ऐकलं का नाही? ऐकलं असेल. पहिल्याचं प्रेम वेगळं होतं. आताचं प्रेम लई वेगळं आहे. घंट्यात पॅचअप, घंट्यात ब्रेकअप, घंट्यात पॅचअप. हायब्रिड आहे ना खाणं. गुण बी आपल्या अंगात हायब्रिड आले. म्हणजे आपली मेंटॅलिटी बी हायब्रिड सारखी झाली. पहिल्याचे लोक वेगळे होते. एक मोठी लोक होते. पहिला एक होतं. पहिला बघा, समज एखादी पुरुष आहे आणि पहिला कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही की तुमच्या आजोबाला वगैरे बघा, घराचं ऑलमोस्ट प्रत्येकाच्या आजोबाला 90% तरी आजोबाला 2 ते 3 बायकाच्या वरी, कमीत कमी 2 बायका, कमीत कमी सांगला. आमच्या आजोबाला 5 होते. अभिमान आहे मला त्या गोष्टी. 5 होत्या. 5. आता सर तुमचं काय टार्गेट आहे का? माझं काय नाही, माझं काय टार्गेट. आणि गंमत कशी सांगता तुम्हाला, 5च्या 5 बायका एका वाड्यात. आजकाल जर समज एखाद्या नवऱ्यानं जर बाई बाहेर ठेवून घेतलं तरी एकदम केस धरून मारते घरातली बाई. त्या 5 बाया एका जागेत कसं राहत असतील विचार करा. आणि एक बाई कधी दुसऱ्या बाईला भांडण करून करत नव्हती. आता तुम्ही बघितलंच का बरं तिच्याकडे? थांबा, तिची केस खूप छोटे. आता तुम्ही लपडा केला, मी बी लपडा करते, अशी वाया झाला. नवरा लपडा केला म्हणजे बाई लपडा केला तर जमते का बाबा? आता तुम्ही केलं होते, आता मी बी करतो. त्या मालिका वगैरे ते कुत्रे ऍड येतात तशाच. तूने मेरे को धोखा दिया, मैं भी तेरे को धोखा दूंगी. सेन्सलेस. हे आता पहिला असं काही नव्हतं रे. सारं विचित्र झालेलं आहे. काळ सारं बदललेलं आहे. माहोल बदललाय. मेंटॅलिटी बदलली आहे. आजकाल 10वी असताना लग्न करून घ्या वाटले. माझ्या 10वी कधी होती आहे. काय काय पोरांचं टार्गेट आहे, पहिला 10वीतून मुक्त होऊन कधी लातूर पळावतील, कधी बाहेर निघाव. आता मनात काही जणांना वाटलं माझ्या सरांना कसं कळते. काय काय पोरांना इथून पहिला मायच्याने एक मालपट नाही, लातूरला गेलं तर एक तर माल पटेल, ते बी डोक्यात असं काय त्याच्या. मायच्या सर एक भाव देण्या गेलो तर मायच्याले परिषद झाली. लातूरला कस का सर? तिथं कोणीच बघणार सर आम्हाला. आम्ही बरमुडा चिड्डी आम्ही फिरलो तरी आम्हाला कोणी बघणार सर. म्हणजे एवढी चिड्डी रे त्या बरमुडा चिड्डी कोणीच बघणार सर.
मुली म्हणलं तर फ्रीच आहे सर, तो म्हणाला दस्ती पाणला तर कुणाचा बाप ओळखी ना सर, मला कुठे काय चालणार काय दरवर्षी असंच व्हायला. पुरी लातूरला चला 11वी करल्यात, एखादी 2 कांड करल्यात, मॅक्झिमम पुरी सांगलं बरं का, साऱ्या पुरी म्हणत नाही. परत अजून जैसे ते वैसे उदगीरला येणार, आपलं रेग्युलर करणार, झालं नाही तर मुकट. असं होत नाही. साऱ्या गोष्टी बी पॉझिटिव्ह राहत जावा. लक्ष देत चला. तो कसं डेल्टा आला 26 आले आपल्याला त्याचे डिस्क्रिमिनेशन. Here the value of discriminant 26. So the root is real and unequal. Okay. Next. एक मिनिट. सांग. m स्क्वेअर केवढं सर असं करता का तुम्ही बेटा? चला 2 मिनिटाचा वेळ देतो, ट्राय करा फास्ट. तुम्ही करा, माझं मी करतो. Comparing this ratio. तुमचं करा रे, माझ्याकडे बघू नका. b a स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू येते 1, b ची व्हॅल्यू येते -2 आणि c ची व्हॅल्यू येते 1. Therefore discriminant b square minus 4ac, b ची व्हॅल्यू -2 चा वर्ग -4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 1. हे आलं 4 मधून 4 गेले, उत्तर येते 0. डेल्टा बरोबर 0 आला. डेल्टा बरोबर 0 आला. हे the value of discriminant is 0. Therefore the root of quadratic equation is real and काय असेल रे? चला करा लवकर. कोण केलं हातवरी करा. वाह, व्हेरी व्हेरी गुड. चला लवकर करा, ज्यांचं राहिले त्यांनी करा. कितवा क्वेश्चन आहे? आता कितवा झाला बेटा? 6वा झालं का? 7वं मोठ्या गटात. काय काढायचं? x आणि y काढायचं का? ठीक. फॉर्म्युला मेथडने काढायचं का? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम सेट 2 मधला 7वा बघा रे, कोणत्या मेथडने काढा म्हणजे काही उल्लेख केला का बघा बरं. तर जे काढले ना फॉर्म्युला मेथडने काढले. आपण काढतो फॉर्म्युला. पहिला किती गणित आहे त्याच्यात बघा रे. 7व्यात किती बघा रे? बघू रे एकदा. नाही गेले बुक त्याची बुक काही स्पेसिफिक सांगितलं नाही रे, कोणत्या मेथडनं करा वगैरे सांगितलं नाही. मी तर दोन्ही मेथड करू शकता तुम्ही. याला फॉर्म्युला मेथडने बी काढता येते. याला अजून कोणत्या काढता येते बेटा? आपली रेग्युलर फॅक्टरायझेशन मेथडने बी काढता येतं. आणखी कोणती मेथड राहते? फॉर्म्युला म्हणजे बी स्क्वेअरचा आपला, आणि फॅक्टरायझेशन म्हणजे काय, फॅक्टर पाडून काढायचं. ठीक आहे, कोणत्या मेथडनं काढू? इथं जे दिले ते काढूत का? कोणते काढू? गाड्यामध्ये कोणते दिले बैठलं का आपल्या? नवनीतच्या फॉर्म्युला दिले का नवनीत मध्ये? ह्या गाड्यात नाही, नवनीतच्या गाड्यात. घरी बैठलो का एकदा? ठीक आहे, चला फॉर्म्युला दोन्ही ते पण येते हे पण येते. आपण फॉर्म्युलाने करू बेटा. दोन्हीने बी करून दाखवायचं म्हणणार वेळ नाही तेवढा तरी बघू. 7व्यातलं किती गणित आहे एकदा बघा. त्याच्यात पहिला गणित बघा बेटा. 1 डिवायडेड बाय x प्लस 5 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय काय बेटा? x स्क्वेअर. ओके, काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. काय ते सांगा? x स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस 5. x स्क्वेअर
इकडला प्लस इकडून मायनस, इकडला प्लस इकडून काय येतं बेटा मायनस, इज इक्वल टू फॅक्टर वेक्टर पडत नाही. 5 कुठून येणार नाही ना, फॅक्टर पडत नाही म्हणजे कोणता मेथड वापरायचा, फॉर्म्युला मेथड. सांगा मग कम्पेरिंग, बोलत चला कम्पेरिंग दिस इक्वेशन विथ ax square plus bx plus c equal to 0. ची व्हॅल्यू सांगा बेटा 1, b ची व्हॅल्यू सांगा -1 आणि c ची व्हॅल्यू सांगा -5. काय काढ आता की डिस्क्रिमिनंट काय काढत बसायचं डायरेक्ट बाय युजिंग सांगा x is equal to -b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. बरोबर आहे. मायनस b ची व्हॅल्यू सांगा बेटा -1 प्लस और माइनस अंडर रूट -1 स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1, c ची व्हॅल्यू किती आहे -5. का असं पूर्ण क्लोज करायचं डिवाइडेड बाय 2 into 1. इज देयर एनी प्रॉब्लेम बेटा, कुणाला प्रॉब्लेम? ओके आता ह्याच्यात बघा बेटा x बरोबर काय येते सर मायनस मायनस प्लस, हे प्लस और मायनस अंडर रूट -1 चा स्क्वेअर काय येतो बेटा 1 येतो, माहिती आहे ना. मग मला सांगा हे मायनस मायनस काय होतं बेटा प्लस, 4 5 20 डिवाइडेड बाय काय बेटा 1 प्लस और माइनस अंडर रूट किती बेटा 21 भागिले किती 2. हे प्रॉब्लेम तुम्हाला बेटा नाही. आता काय करता येईल, देयरफॉर x इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 21 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू 1 माइनस अंडर रूट 21 डिवाइडेड बाय 2. हे काय म्हणायचं आन्सर 1 प्लस अंडर रूट 21 डिवाइडेड बाय 2 and 1 minus under root 21 divided by 2 are the very good correct आहे सांगा are the roots of quadratic. check it please एकदा चेक करा, चेक करा एकदा बेटा. हेच आहे का वेगळं आहे बघा, हेच आहे का रे, हेच आहे का ह्यो पुढचा काय बेटा ऋतूच्या ह्याच्यात काय अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम पहले हाँ 3x divided by 1 divided by is equal to करेक्ट आहे. आता बेटा या ठिकाणी बघा सुमती लक्ष दे नीट बघा, याचा बेस 10 आहे, याचा बेस 10 आहे, याचा बेस 10 आहे का, काय करावं लागेल मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग इज डन बाय सांगा मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग ईच टर्म. कुठला लागले रे गाणे का बरोबर तो बरं खूप आपल्या तर गेली तोच नाही पण हा काय आलं x स्क्वेअर इंटू 10 डिवाइडेड बाय 10 मायनस त्याच्यात काही करायची गरज आहे का नाही, जरी केलं तर मी कटून जाते. 3x डिवाइडेड बाय 10 मायनस 1 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू काय ते बेटा 0. हे काय आलं सांगा 10x स्क्वेअर डिवाइडेड बाय 10 मायनस 3x डिवाइडेड बाय 10 मायनस 1 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू काय बेटा 0. सर्वांचा बेस सेम आहे म्हणजे ऍडिशन होते. कारण 10x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू काय बेटा 0. खालचा भागाकार तिकडे जाऊन काय होतो सांगा बेटा गुणाकार 0 into 10. Therefore 10x square minus 3x minus 1 is equal to काय बेटा 0.
हे झाला तुमचा इक्वेशन. आता करावं लागेल काय सांगा तुम्ही, कम्पेरिंग दिस इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मी शॉर्टकट लिहू का मग? आता तुम्ही पुढचं लिहा बरं का बेटा, बार बार लिहायला वेळ चाललाय. कम्पेरिंग दिस इक्वेशन विथ कुणासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे वाक्य लिहा पूर्ण. a ची व्हॅल्यू सांगा किती आहे बेटा? 10. b ची व्हॅल्यू सांगा किती आहे बेटा? -3 आहे. आणि c ची व्हॅल्यू सांगा बेटा? -1 आहे. आता बघा बाय युजिंग कोणती मेथड? फॉर्म्युला मेथड. बोला x इज इक्वल टू -b प्लस और माइनस अंडर रूट b स्क्वेअर माइनस 4bc डिवाइडेड बाय 2a -3 प्लस और माइनस b ची किंमत किती आहे? -3 स्क्वेअर -4 इंटू a किती आहे बघा? a किती आहे? 10 इंटू c किती आहे? -1 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची किंमत किती आहे? 10. करेक्ट आहे. यस बरोबर सांगा. मायनस मायनस प्लस 3 चा वर्ग काय येते बेटा? -3 चा वर्ग 9. मायनस मायनस काय होते? प्लस 10 किती झाला? 40 भागिले किती सांगा बेटा? 20. x बरोबर 3 प्लस और माइनस अंडर रूट किती झाला बेटा? 49 भागिले किती बेटा? 20 भागिले किती? 20. आता बघा x बरोबर 3 प्लस और माइनस अंडर रूट 49 म्हणजे बाहेर आल्यावर किती होते? 7. किती होते बेटा? 7 भागिले किती आहे बघा? 20. देयरफॉर x बरोबर 3 प्लस 7 भागिले 20 और x बरोबर 3 माइनस 7 भागिले 20. x ची व्हॅल्यू सांगा सर. 10 भागिले 20 किंवा x बरोबर 3 मधून 7 गेले किती उरले रे? -4 भागिले 20. 0 0 कटलं. x ची व्हॅल्यू काय सांगा सर? 1/2 आली किंवा x बरोबर 5/20 -1 डिवाइडेड बाय 5 आली सर. आन्सर सांगा मग. द रूट of quadratic equation is 1,2 and r करा r -1 divided by 5. 1 divided by एकदा चेक करा, व्यवस्थित चेक करा. किती वगैरे इथे? दुसरा काय? दुसरा किती तसे त्याच्यानंतर 7व्याच्या नंतर किती आहे बघा बरं का? 7व्याच्या नंतर गणित किती आहे? 7व्याच्या नंतर 8वा का? 8वा झाले ना? 9 झाले. 9 बी झाले. 9 बघा 9 झाले. झाले आता झाले 9 झाले. 10वर राहिले. 10वर पुन्हा गीत म्हणलो ना तुम्हाला. 10च्या नंतरचे पूर्ण राहिले. 11 12 13 14 15 आणि एक प्रॅक्टिस सेट राहिला आपला. बरोबर आहे. बघू किती कंप्लीट झाले तेवढे कंप्लीट करण्याचा प्रयत्न. व्हिडिओची लेंथ किती झाली? 1 तास. ते सगळ्यांनी सांग. 2x प्लस ब्रॅकेट स्क्वेअर कोणत्या फॉर्म्युला कसं सांगा बरं का? a प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. चला a ची व्हॅल्यू सांगा 2x, b ची व्हॅल्यू काय आहे? 3. मग काय ते सांगा इथं 2x प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू हे a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b प्लस b स्क्वेअर. किती आला हे? 4 इंटू x स्क्वेअर बेट पे बेदुनी 4 4 इधर को 12 इंटू x प्लस किती 9
हे एवढं असं काढलं. देअरफॉर 4x² प्लस 12x प्लस 9 इज इक्वल टू किती बेटा 25. देअरफॉर 4x² प्लस 12x प्लस 9 इकडला प्लस इकडून काय होतो मायनस इज इक्वल टू 0. देअरफॉर 4x² प्लस 12x 9 मधून 25 गेले किती उरले -16. किती रे -16 इज इक्वल टू काय बेटा 0. आता बेटा मला एक सांगा प्रत्येकामध्ये काय दिसले 4चं कॉमन दिसले का नाही सांगा बरं का. म्हणजे प्रत्येक टर्मला कितीने डिवाइड करायचं 4 ने. किती ना डिवाइडिंग इज टर्म बाय मल्टिप्लाय करायचं का नाही डिवाइडिंग इज टर्म बाय 4. देअरफॉर 4x² डिवाइडेड बाय 4 12x डिवाइडेड बाय 4 मायनस 16 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 0. 4 4 कटला काय उरलं x². 4 त्रिकोण 12 4 चौक 16 इज इक्वल टू 0. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काय मिळालं सांगा. x² प्लस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. याची तुलना कुणासोबत करायचं कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कंपेअरिंग दिस इक्वेशन पूर्ण लिहायचं. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ a² प्लस bx प्लस c. a ची किंमत काय मिळाली 1 b ची किंमत काय मिळाली 3 आणि c ची किंमत काय मिळाली -4. बाय युजिंग तुम्ही शॉर्टकट लिहू नका बरं का. बाय युजिंग फॉर्म्युला मेथड बाय युजिंग फॉर्म्युला मेथड सांगा x बरोबर -b प्लस और माइनस √b² मायनस 4ac डिवाइडेड बाय 2b. x बरोबर मायनस b ची व्हॅल्यू सांगा बेटा 3 प्लस और मायनस कितीचा वर्ग 3 चा वर्ग मायनस 4 a ची व्हॅल्यू काय आहे 1 c ची व्हॅल्यू काय बेटा -4 डिवाइडेड बाय 2 इंटू a किती आहे सांगा a 1 आहे. x बरोबर हे -3 प्लस और मायनस √9 मायनस मायनस प्लस 4 चौक 16 भागिले किती 2. x बरोबर सांगा हे -3 प्लस और मायनस √ किती बेटा 25 भागिले किती बेटा 2. आता मला ह्याच्यामध्ये गंमत करता येते आपल्याला. काय करता येते सांगा बरं का सर. हे -3 ला 3 ठेवा प्लस और मायनस √25 म्हणजे कितीचा वर्ग आहे 5 चा. बाहेर किती येते 5. हे किती आला 5 डिवाइडेड बाय काय बेटा 2. मग मला सांगा x बरोबर काय येते -3 प्लस 5 डिवाइडेड बाय 2 किंवा x बरोबर -3 मायनस 5 डिवाइडेड बाय 2. म्हणजे x ची किंमत काय आहे सांगा सर. -3 प्लस 5 किती येते 2 भागिले 2 किंवा x बरोबर काय येते -3 मायनस 5 -8 भागिले 2. x बरोबर काय येते सांगा 1 2 किंवा x बरोबर काय येते सांगा -4. आन्सर सांगा मग 1 and -4 are the roots of given quadratic काय प्रॉब्लेम कोणाला बेटा बघू शकता एकदा चेक करा प्रॉब्लेम रिलॅक्स. झालं का रे. नेक्स्ट प्रॉब्लेम किती आहे m² हां 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 व्हेरी गुड. एवढंच आहे सांगा डायलॉग मार्क. कंपेअरिंग
comparing this equation with ax square plus c equal to 0. a ची व्हॅल्यू सांगा 8, b ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू there by using x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a minus b, come on, minus 5 plus or minus under root b म्हणजे कितीचा वर्ग 5 चा वर्ग minus 4 a किती आहे 1 c किती आहे 5 divided by 2 a किती आहे 1 x ची किंमत सांगा -5 प्लस और माइनस 5 चा वर्ग बेटा 25 5 20 भागिले बेकर x बरोबर हे -5 प्लस और माइनस अंडर रूट किती बेटा 25 मधून 20 गेले किती उरले 5 भागिले किती 2 आता याला कसं करता येईल सांगा सर x बरोबर -5 प्लस अंडर रूट 5 भागिले 2 किंवा x बरोबर -5 माइनस अंडर रूट 5 भागिले 2 आंसर सांगा मग 5 प्लस अंडर रूट 5 डिवाइडेड बाय 2 and -5 minus under root 5 divided by 2 are the roots of बोला given quadratic equation. Any problem? 2 मिनिटाचा वेळ देतो ट्राय करता त्याच गणिताला एकदा ट्राय करा रफ मध्ये एकदम पूर्ण लिहायची गरज नाही शॉर्ट्स मध्ये लिहा कुठं रे मग आन्सर इथे मायनस इथं ना इथे बी मायनस या लवकर लिहून बघून लिहायचं तुमच्या पद्धतीने